नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण गौरी गणपती विशेष आपण रेसिपी बघतोय। आता गेल्या वर्षी मी उकडीचे मोदक गणपतीसाठी दाखवलेलेच होते आणि आता मी यंदा तुम्हाला गौरींचा नैवेद्य कोणता असतो ती मी रेसिपी तुम्हाला दाखवते आणि ते म्हणजे घावन घाटलं। गौरींना वेगवेगळ्या प्रांतात आपल्या आपल्या रीतीप्रमाणे नैवेद्य केले जातात, पण आमच्याकडे घावन घाटलं करण्याचीच पद्धत आहे, म्हणून मी आज तुम्हाला घावन घाटल्याची रेसिपी दाखवते। इथे मी घावन घाटलं करण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे, पण आपण घावन करण्यासाठी आधी हे घावनाचं पीठच भिजवून ठेवूया, म्हणजे आपलं घाटलं होईपर्यंत हे पीठ चांगलं भिजेल। तर इथे मी हे 2 वाट्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आता मी थोडासा त्याच्यात आपल्याला फक्त मिठाचा दाणाच घालायचा आहे आणि आपल्याला ते भिजवून ठेवायचं आहे। हे मीठ मी आता ह्याच्यात घालते चवीसाठी थोडंसं, आणि आता पाणी घालून घालून थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम खूप घालायचं नाही, लागेल तसं पाणी घालून साधारण घावनाचं आपण भिजवतो की नाही त्याप्रमाणे आधी मी 2 वाट्या घालतेच, कारण 2 वाट्या आपलं पीठ आहेच, म्हणजे तेवढं तर पाणी नक्कीच लागणार आहे त्याला। आधी थोडं थोडं पाणी घालून असं भिजवलं की आपल्याला गुठळ्या मोडायला बरं होतं, म्हणून एकदम जास्त पाणी घालायचं नाही। हे आता 3 वाट्या आपलं पाणी झालं, आता मी परत एकदा ढवळून घेते। हे पीठ जे मी आत्ता तांदूळाचं घेतलं आहे ते नॉर्मल आपण नेहमी भाकरीसाठी घेतो की नाही तांदूळाचं पीठ, तेच हे पीठ आहे। हे पीठ जेव्हा केलं तेव्हा आधी तांदूळ 2-3 पाण्याने छान धुवून घेतले, नंतर कपड्यावर वाळवले आणि मग आपण हे तांदूळ दळले। त्याच्यामुळे पीठ काय होतं, पांढरं शुभ्र पण होतं आणि त्याचे घावनही चांगले होतात। आता बघा हे 3 वाटे आपलं पीठ घालून झालं आहे ॲक्च्युअली, पण मी अजून थोडं, कारण हे बघा असं घट्ट आहे तर आपल्याला थोडं सैलच भिजवायचं आहे, म्हणून मी थोडं अजून पाणी ह्याच्यात घालते। म्हणजे असं अंदाज घेत घेतच पाणी घालायचं, अमुकच पाणी लागेल असं मी काही तुम्हाला ठाम सांगू शकणार नाही, कारण तांदूळाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतो। काही तांदूळाला जास्त पाणी लागेल, काहीला कमी लागेल। साधारण घावनाचं कसं भिजवतं हे साधारण आपल्याला माहितीच असतं, तर ते असं पाणी घालत घालत भिजवायचं। हे बघा आपण हे पीठ भिजवलं आहे आणि आपण ह्याला 4 वाट्या पाणी घातलं आहे आणि हे बघा आता हे इतपत पीठ झालं आहे। हे पीठ बरोबर आहे, घावनाला इतपतच पीठ हवं। हे बघा मागे असं राहिलं नाही आहे पीठ त्याला जास्त, हे बघा अशी डाव दिसते आणि पाडताना असं। घावनाचं पीठ हे पातळच भिजवतात, अगदी घट्ट भिजवत नाही। पातळ पिठाचेच घावन मुलायम, छान आणि अगदी लुसलुशीत होतात। आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे आणि हे पीठ जोपर्यंत चांगलं भिजत आहे तोपर्यंत आपण घाटलं करून घेऊया। घाटल्यासाठी मी इथे हे साहित्य घेतलं आहे, हा आहे ओलं खोबरं 1 वाटी घेतलं आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, ही वेलचीची पावडर आहे 1 चमचा आणि 1 चमचा खसखस मी भाजली आधी आणि वाटून म्हणजे कुटून घेतली स्टीलच्या छोट्या खलबत्त्यात, आणि हे घेतलं आहे तांदूळाचं पीठ मी 2 चमचे। तर हे ओलं खोबरं मी ॲक्च्युअल विडीवर खरवडून घेतलेलं आहे, पण आपण आता मिक्सरमध्ये ते घालून चटणीच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यात थोडं पाणी घालून आपण फिरवून घेऊया, म्हणजे ते अजून थोडं बारीक होईल। असं खोबरं वाटून घेतल्यामुळे होतं काय, ते असं चौथा असा आपल्याला ह्याचा लागत नाही नारळाचा, आणि हे अगदी छान स्मूथ होतं बारीक, ते घाटलं खाताना छान वाटतं। हे खोबरं आता मी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग नंतर आपण पुढची कृती बघूया। फक्त या खोबऱ्यामध्ये पाणीच घालायचं आहे आपल्याला, बाकी हे कुठलेही जिन्नस आधी घालायचे नाहीयेत। हे बघा हे खोबरं वाटून झालं आपलं, आता मी इथे घाटलं करण्यासाठी गॅसवर पातेलं तापत ठेवते। पातेल्यामध्ये 2 ते 3 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे। 3 वाट्या पाणी मी इथे घेतलं आहे। आता हे पाणी चांगलं गरम झालं आहे, आता मी ह्याच्यामध्ये हा 1 वाटी गूळ मोजून घेतला की नाही आपण, तो मी घालते।
गूळ आपल्याला ढवळून पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे चांगला। हे बघा आता गूळ बऱ्यापैकी विरघळला आहे। आता मी हे ओलं खोबरं सुद्धा याच्यामध्ये घालते। इथे मी ओलं खोबरं वाटून घातलं आहे, पण तुम्ही नारळाचं दूध जरी घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे ओलं खोबरं सुद्धा ढवळून झालं आहे, हे बघा। आता मी त्यामध्ये हे आपण खसखस भाजून त्याची बारीक पावडर केलेली आहे ती मी घालते, आणि ही वेलची पावडर। आता खसखस आणि वेलची पण आपण ढवळून घेऊया। आता याला उकळी येते तोपर्यंत आपण हे तांदूळाचं पीठ घेतलं की नाही 2 चमचे, हे आपण पाण्यामध्ये कालवून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून गुठळी होऊ न देता आपण हे कालवून घ्यायचं आहे। पीठ आता आपलं कालवून झालेलं आहे आणि आपण आता हे या घाटल्यामध्ये ओतूया। आता ढवळूया हे चांगलं, आणि थोडासा गॅस मी मोठा करते आणि आपण आता ते चांगलं शिजवून घेऊया। तांदूळाचं पीठ आपण घातलं आहे ते जसं शिजेल तसं ते थोडं घट्ट होईल। हे बघा आता ह्याला छान उकळी पण आली आहे आणि असं घट्ट पण झालं आहे बघा। आता इथे मी हे तांदूळाचं पीठ लावलं आहे, पण जर तुम्हाला म्हणजे गव्हाचं पीठ जरी लावलं तरी सुद्धा चालतं, कारण हा साधारण म्हणजे कोकणी पदार्थ आहे। कोकणी म्हणजे कोकणात होणारा ही रेसिपी, आणि त्यामुळे तांदूळ तिकडे मुबलक असतो म्हणून तांदूळाची पिठी लावण्याचा हा प्रघात आहे। पण जरी तुम्ही कणिक लावली, कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, तरी सुद्धा चालतं, पण ते लावताना काय करायचं, थोड्याशा तुपावर ते आधी भाजून घ्यायचं आणि मग पाण्यात कालवायचं, आणि ते जरी लावलं तरी हे घाटलं अगदी सुरेख लागतं। आणि गव्हाचं पीठ आपण तुपावर भाजून लावल्यामुळे खमंग सुद्धा होतं ते। तर दोन्ही पद्धतीने केलेलं सुद्धा चालतं, पण मी आज हे तुम्हाला तांदूळाची पिठी लावून पद्धत दाखवली आहे। हे बघा हे घाटलं आता तयार झालेलं आहे, कारण चांगलं उकळलं की झालं, कारण आपण तांदूळाचं पीठ लावलं आहे की नाही, त्यामुळे ते चांगलं उकळायला हवं, म्हणजे त्यायोगे पीठ पण चांगलं शिजतं ते। आता हे तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपण घावण करायला घेऊया। आता घावण करण्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलाय। मी हा इथे बिडाचा तवा वापरते, आणि तुम्ही जर बिडाच्या तव्यावरच घावण करणार असाल आणि तुमच्या नेहमीच्या वापरातला जर नसेल, तर ज्या दिवशी तुम्हाला घावण घालायचे त्या दिवशी त्याला आधी तुम्ही रात्री तेल लावून ठेवा। आता ह्या तव्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, आणि मी ही पूर्वापार जशी नारळाची शेंडी वापरतात तशीच मी वापरते अजूनही। आणि तुमच्याकडे जरी ब्रश असेल आणि ब्रशने लावलं तरी काही हरकत नाही। आता हा तवा तापलेला आहे आणि हे घावणाचं पीठ पण आपलं भिजवून झालेलं आहे, आणि हे बघा हे आता मी एकदा खालपासून ढवळून घेते, कारण आपण घाटलं होईपर्यंत असंच ठेवलं होतं की नाही नुसतंच, त्यामुळे ते खाली आता तांदूळाचं पीठ नेहमी बसतं खाली, ते असं आता आपण ढवळून घेऊया। तुम्हाला जर डावेनी सवय असेल तर डावेनी सुद्धा घातलेले चालतात, पण नाही तर मग असं फुलपात्र एक वापरायचं, म्हणजे एकदा असं भरून घेतलं की आपण घालू शकतो। हे बघा असं कढईने घालून नंतर मध्ये घालायचं। आता आपण त्यावर झाकण ठेवूया। झाकण काय फार वेळ ठेवायचं नाही, एक 5 ते 7 सेकंद ठेवायचे आपल्याला, जास्त ठेवायचं नाही, आणि थोडीशी वाफ त्याची जाऊन द्यायची, आणि मग आपल्याला तो उलटायचा आहे। त्याच्या अलगद अशा कडा आधी सोडवून घ्यायच्या आहे बघा, बिडाचा तवा असल्यामुळे अशा सुटतातच त्या, पण थोड्या आपण सोडून घ्यायच्या।
हे बघा. आणि आता आपण उलटून घेऊया परत. काही जणी असा उलटा करून दुसऱ्या बाजूने शेकवत नाही, पण मी मात्र पहिल्यापासून तो शेकवते तसा उलटा करून, म्हणून मी असा तो उलट करते. आणि नाही केला उलट तरी चालतो, तसा पण तो शिजतो, कारण आपण झाकण ठेवतो की नाही, त्यामुळे तो शिजतो. तर तुम्ही एका बाजूने शेकल्यानंतर तसाच जरी काढला तरी सुद्धा चालेल. नाही तर असा दुसऱ्या बाजूने उलटा करून थोडा भाजून घ्यायचा. हे बघा. आता हा तयार झालेला घावन आपण काढून घेऊया. मस्त जाळीदार घावन तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे बाकीचे घावन मी करून घेणार आहे. एकदा तवा हा सेट झाला ना की घावन आपले बराबर होतात. जर तव्याला नेहमी वापर नसेल तर एखादा घावन पहिला चिकटण्याची शक्यता असते, नाहीतर नंतरचे घावन खूप छान होतात. हे बघा, हे आता आपले सगळे घावन करून झालेत. आणि हे बघा किती मस्त मुलायम, किती पातळ, छान झालेत अगदी. हे बघा. आणि हे बघा मस्त घावन झालेत एकदम. हे घावन घातला तर तयार आहे. आणि हा घावन आहे तो या घाटल्यामध्ये असा बुडवून खायचा असतो. हा नैवेद्य गौरीला अतिशय प्रिय आहे. कोकणामध्ये बरेच ठिकाणी ही घावन घाटल्याची नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तर आज मी गौरींच्या आवडीच्या नैवेद्याचा हा प्रकार मी तुम्हाला एक दाखवला. तो तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून मला सांगा. आणि शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.